एका दिवसात दुसऱ्यांदा 10 थर लावलेले आहेत आणि जल्लोष आपण बघतोय. पूर्वेश सरनाईक आहेत. 10 थर लावले, पुन्हा तपासणी करण्यात आली की 10 थर लागलेत का आणि अखेर तुम्ही जाहीर केलं की 10 थर लागले. शेवटी बघा कसं आहे, एक हा उत्सव आहे आणि उत्सवाला कुठेही गोंधळ होता कामा नये. त्यासाठी आपण सगळ्यांच्या मनाची जी इच्छा होती त्या इच्छेनुसार आपण हे 10 थराचा जो रिप्ले आहे तो या ठिकाणी लावलेला होता. बघा शेवटी थर जेव्हा आपण रचतो तेव्हा पूर्ण कडक असे हात आपण वर करत असतो. थोड्याने हुकलं असेल पण मी त्यांना तेच सांगितलं की प्रताप सरनाईक साहब का दिल बहुत बड़ा है. तुम्ही हे पण म्हणलात की काही जण सरनाईक कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय, राजकारण झालं की नाराजी आता दूर झाली. बघा त्यांना मी सांगितलं, शेवटी माझ्या इथे मी त्यांना आमंत्रण दिलं आणि ते आले आणि नक्कीच हे शेवटी हा खेळ आहे. या खेळामध्ये कधीच राजकारण नाही आलं पाहिजे. बघा देवाची इच्छा होती की सरनाईक साहेबांकडे पहिल्यांदा 9 थर लागले होते आणि आज याच सरनाईक साहेबांच्या मैदानावर 10 थर लागलेले आणि त्यांना तेच सांगितलं की शेवटी तुम्ही खेळाडू आहात आणि खेळाडूंनी कधी राजकारणामध्ये पडायला नको ना. आणि मी आज जे काय करतोय ते फक्त माझ्या गोविंदाला मोठा करण्यासाठी. काय सांगाल दुसऱ्यांदा दिवसभरात दुसऱ्यांदा? भाऊ आम्ही मे महिन्यापासून एकदा सराव करतोय. आमच्या सरांनी जेवढी आमची अभ्यास घेतलेला तो आज आम्ही यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि इकडे संकल्प प्रतिष्ठानाकडे आम्ही 10 आमचे यशस्वी रचलेले आहेत. बोला जय जवान सबसे आगे. किती दिवसापासून तयारी चालू होती आणि मागच्या वर्षी पण तुम्ही 10 थराचा प्रयत्न करत होता, मात्र या वर्षी सक्सेसफुल झाला 2दा. खरं तर हे खूप वर्षाचं स्वप्न होतं आमचं. गेले 7 ते 8 वर्ष आम्ही यासाठी प्रयत्न करत होते. संदीप सरांनी जवळपास 6 ते 8 वर्ष मेहनत घेतलेली होती आणि त्या मेहनतीचा आज परिणाम होता. आमचा रिझल्टचा दिवस होता आणि आम्ही एक नव्हे तर 2 ठिकाणी लावला आणि अजून एका 3ऱ्या ठिकाणी आम्ही हॅट्रिक कंप्लीट करणार. आणि संदीप सरांसाठी आमच्यासाठी जोरदार एकदा जय जवान आणि जय संदीप सर. काय थोडीशी नाराजी होती, ती नाराजी आता सगळी दूर झाली कारण आज आनंद गगनात मावत नाही तुमचा. आज फक्त आनंदाचा दिवस आहे जय जवानसाठी आणि जय जवानच्या परिवारामध्ये जे गोविंदा पथक आहे त्यांच्या आई वडिलांसाठी आणि तमाम योगेश्वरांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आमच्या संदीप सरांसाठी खूप आनंदाचा सण आहे. त्याच्यामुळे आपण बघतोय ट्रॉफी त्यांनी घेतलेली आहे आणि 10 थर. खरं तर 1 नाही 2 नाही 3 वेळेस चेक केलं की 10 थर लागले आहेत का आणि शेवटी 10 थर लागल्याचं त्यांना दिसलं आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलं आयोजकांकडनं की 10 थर लागलेले आहेत. काय भावना आहेत? 2 वेळेस 10 थर. बस हे जावं होतं सर, खुश आहे आता. त्यामुळे आपण पुन्हा एकदा बघतोय की कशा प्रकारे जल्लोष छोटे मोठे कार केले. एक मोठा उत्साह या जय जवान गोविंदा पथकाचा. कारण आज आपण बघितलं खाली सुद्धा आपण बघतोय सगळे जय जवान पथकाचे गोविंदा आहेत जे खाली सुद्धा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं की प्रयत्न केला, 10 थराचा प्रयत्न होता आणि सक्सेसफुल करून दाखवला. तपासलं गेलं, स्लो मोशन मध्ये तपासलं गेलं की 10 थर खरंच लावले का आणि शेवटी तपासल्यानंतर कळलं प्रो गोविंदामध्ये संधी मिळाली नव्हती. त्यामुळे काहीशी नाराजी होती आणि ती नाराजी आता दूर झाल्याचं ते सांगतायत. शिवाय आपण बघतोय कशा प्रकारे काही परदेशातून सुद्धा पथक आलेले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा फोटो सेशन केलं जातं आणि त्यामुळे एक वेगळा आनंद आपण या जय जवान गोविंदा पथकाचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.